नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं परत एकदा मनापासून स्वागत. जिल्हा न्यायालय भरती 23-24 या विषयावरती आपण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवतो आणि आजचा टॉपिक आपला आहे इंग्लिश टायपिंग टेस्ट. मित्रांनो, काल आपण जो इंग्लिश टायपिंग टेस्टचा व्हिडिओ बघितला, त्यामध्ये आपण इंग्लिश टायपिंग सुरुवात कशी करायची, काही विद्यार्थ्यांनी सुरुवात केलेली आहे, त्यांच्यासमोर काय काय आव्हानं येतात, त्यांना काय काय सामोरं जावं लागतं संकटांना, किंवा त्यांच्यासमोर काय आव्हानं आहेत, हे खूप महत्वाचं आहे. आता इंग्लिश टायपिंग करताना लक्षात ठेवायचं, इंग्लिश टायपिंग आपल्याला 10 मिनिटांमध्ये 400 शब्द करायचे आहेत. मराठी आणि इंग्लिश टायपिंग मधला हा वेळ कमी आहे, त्यामुळे इंग्लिश टायपिंग आतापासूनच सुरुवात करा. पण आता इंग्लिश टायपिंग करताना काही विद्यार्थ्यांचं टायपिंग चालू झालेले आहे, काही विद्यार्थी टायपिंग सुरुवात केलेली इंग्लिश टायपिंगला आणि ते नॉर्मली 300 शब्दापर्यंत आलेले आहेत. आता 300 शब्दापर्यंत आलेले म्हणजे त्यांचा स्पीड किती आहे, तर त्यांचा स्पीड आता सध्या आहे 30च्या पुढे, 30-35 पर्यंत त्यांचा स्पीड ऑलरेडी आहेत. 300, 350 यांचे शब्द होतात. असे खूप सारे विद्यार्थ्यांचे मला मेसेज आलेले आहेत किंवा ते मला कॉल करतात, सर आम्ही इंग्लिशमध्ये 300, 300, 350 शब्दापर्यंत टायपिंग करतो, पण आता पुढे स्पीड वाढत. लक्षात ठेवा, 300च्या पुढे स्पीड वाढत नाही. त्यांच्या समोर आव्हान काय, तर नॉर्मली 30चा स्पीड कोणत्याही विद्यार्थ्याला इंग्लिशमध्ये सहजासहजी येऊन जातो. त्यासाठी त्याला काही जास्त कष्ट करावं लागत नाही. नॉर्मल स्पीडमध्ये त्याचा 30चा स्पीड येतो, 30-35 पर्यंत जातो. पण पुढचा जो 35 पासून 40चा स्पीड आहे, तो येण्यासाठी ना वेळ लागतो आणि त्यासाठी त्याला प्रचंड प्रमाणावरती मेहनत घ्यावी लागते. कारण काय होतं, का वेळ तेवढाच आहे, कीबोर्डचे बटनही तेच आहेत जे नॉर्मली तुम्ही मराठीसाठी दाबतात आणि तेच बटन तुम्हाला इंग्लिशसाठी दाबायचं आहे. फक्त तिथं मराठी अक्षर येतं, तिथं तुम्हाला इंग्लिश अक्षर येणार. म्हणजेच काय, तर तुमचं 10 मिनिटांमध्ये तुमचं बटन दाबण्याचा जो स्पीड आहे, तो समजा जर तुमचा आता 1800-1930 स्ट्रोक आहे, तोच तुमचा इंग्लिशचा पण असेल. शेवट बटन तेच आहे, कीबोर्ड तोच आहे, तुमचा स्पीडही तोच आहे. पण आता इंग्लिशमध्ये आपल्याला 400 शब्द टाईप करण्यासाठी आपल्याला आपला जो स्पीड आहे तो करीबन 43 ते 45 किंवा 42 ते 45 दरम्यान असणं आवश्यक. कारण इथं आता की स्ट्रोकचं गणित नाही, ते MPC ला आहे. जर तुम्हाला 40चा स्पीड पाहिजे तर तुम्हाला 2000 की स्ट्रोक पाहिजे आणि 30चा स्पीड पाहिजे तर तुम्हाला 1500 की स्ट्रोक पाहिजे. पण आता इथं आपल्याला जर 400 शब्द टाईप करायचे तर आपल्याला कमीत कमी 25 ते 26 की स्ट्रोक टाईप करावं लागतील आणि 25 ते 26 की स्ट्रोक टाईप करायचं म्हणजे तुमचा तो 45 पर्यंत तुमचा स्पीड जाईल. मग 30चा स्पीड येतो, पण 30 आणि 40चा स्पीड लवकर येतो. मग ह्या काही विद्यार्थ्यांची हीच ओरड आहे, म्हणजे विद्यार्थी आताही बोलतात, सर आमचं 300-350 शब्द होतात, पण आता 400 शब्द व्हायला थोडंसं अवघड झालं. दुसरी गोष्ट, ही गोष्ट तुमची परत हार्ड कॉपीवरती आहे. हार्ड कॉपीवरती असल्यामुळे अजून तुमचा थोडा टाइम याच्यामध्ये जातो, जेणेकरून तुम्हाला थोडासा स्पीड परत डाऊन होतो. त्याच्यामुळे तुम्ही 300-350 पर्यंत जरी पोहोचला तरी तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहेत, पण त्याच्या पुढचे जे शब्द तुम्हाला टाईप करायचे त्यासाठी तुम्हाला परत खूप मेहनत घ्यावं लागणार आहे आणि मग तुम्हाला जो मराठीचा उरलेला वेळ आहे तो तुम्हाला परत इंग्लिशमध्ये ट्रान्सफर करावा लागेल. म्हणजे लक्षात ठेवा, सहजासहजी टायपिंग स्पीड येणार नाही. परत सांगतो, इंग्लिशमध्ये सहजासहजी 40चा 45चा स्पीड तुम्हाला येणार नाही. खूप विद्यार्थ्यांना इंग्लिश सोपं वाटतं, मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे डोक्यातनं काढून टाका. यासाठी तुम्हाला प्रचंड प्रमाणावरती मेहनत घ्यावी लागणार, प्रचंड प्रमाणावर. अशक्य नाही. आताही काही विद्यार्थ्यांचा 45चा स्पीड आहे, पण ते कोणाचं आहे खरंच त्या विद्यार्थ्यांनी कमेंट करा जर कोणाचा 45चा स्पीड असेल आणि त्याला खरंच सांगावं की तो किती मेहनत घेत. अपवाद असू शकेल असा काही विद्यार्थी ज्याचं मेहनत नाही घेतलं टायपिंगचा स्पीड आला, पण असं मला वाटत नाही अपवाद असेल म्हणून. त्यालाही खूप विचाराने खूप मेहनत घेतली असेल तेव्हा तो 45च्या स्पीडला गेला असेल किंवा तो खूप दिवसापासून प्रॅक्टिस करत असेल. तुम्ही रिसेंटली जर 15 दिवसापासून, महिन्याभरापासून जर इंग्लिशची प्रॅक्टिस करत असाल तर सहजासहजी तुमचा 40चा स्पीड कधीच येणार नाही. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. हे येण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावरती मेहनत करावी लागेल. त्याच्यामुळे तुम्ही कोणत्याही चॅनलच्या कोणत्याही कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही सांगितलं का मला स्पीड वाढवायचं आहे, काहीतरी ट्रिक सांगा, टिप्स सांगा, असं काहीच नाही. त्याच्यावरती फक्त एकच उपाय आहे की फक्त तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा, सतत प्रॅक्टिस करत राहा. जेवढी तुमची जास्त प्रॅक्टिस होणार तेवढं तुमचा स्पीड ऑटोमॅटिकली वाढत जाणार. पण ते वाढण्यासाठी तुम्हाला एक वेळ लागेल ठराविक, आणि म्हणून वेळ गेलेली नाही. आतापासून तुम्ही टायपिंगच्या स्पीडला इंग्लिश टायपिंगला सुरुवात करा. आता काय होतं, शब्द जास्त चुकतात. मग का हे शब्द का चुकतात, तर आपल्याला स्पीड कव्हर करायचा असतो. आपल्या डोक्यामध्ये एक गोष्ट असते, आता मला 400 शब्द टाईप करायचे म्हणजे मला फास्ट टाईप करावं लागेल. मग फास्ट टाईपमध्ये काय होतं का शब्द चुक आणि ते शब्द जास्त प्रमाणावर. हा एक लय मोठा फॅक्टर आहे, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये अजून फॅक्टर काय, तर आपण स्वतः इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी नाही, सगळेच इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी नाही, काही मराठी मिडियमचे विद्यार्थी आहेत. काही इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असेल तर त्यांचा प्रॉब्लेम नाही, कारण त्यांनी एकदा जरी स्पेलिंग वाचलं तर त्याची ती स्पेलिंग पाठ आहे. पण मला असं वाटत नाही की खूप साऱ्या विद्यार्थ्यांचं स्पेलिंग पाठ आहे, पण त्याला काय होतं, त्याला ती स्पेलिंग ना
परत 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 बघावा लागतं आणि मग तो ते काय करतो, त्या स्पेलिंगची फोड करतो आणि मग तो ती टाईप करतो. ह्या सगळ्या कम्युनिकेशन मध्ये डोक्याच्या आणि आपल्या हाताच्या याच्यामधला जो टाइम आहे तो थोडासा जास्त चालला जातो आणि मग काय होतं, चुका होतात किंवा मग टाईपचं स्पीड परत वाढत नाही. परत आपण काय होतं, परत आपण पहिल्या स्टेपला येतो, आपलं स्पीड वाढत. टाईप तर होतं पण मग स्पीड वाढत. स्पीड वाढवायला गेलं की चुका जास्त होतात. शब्द कळलाच नाही तर टाईप करताना तो कठीण वाटतो किंवा प्रॉब्लेम होतो. शब्द टाईप तुम्ही शब्द उच्चारलाच नाही किंवा शब्द तुम्हाला कळालाच नाही नक्की काय तो शब्द आहे. धिस जर कळाला तर तुम्हाला परत धिसला बघायची गरज नाही. दॅट शब्द बघितला तुम्हाला दॅटची गरज नाही. पण एखादा अवघड शब्द आला जो लिगल पॅसेजमध्ये तर तुम्हाला 2 वेळेस बघावा लागतो. त्याचं स्पेलिंग तुम्हाला बघावं लागतं. सगळं स्पेलिंग तुम्हाला पाठ नाही. मराठीमध्ये तसं नसतं. मराठीमध्ये तुम्ही एकदा शब्द वाचला तर त्याचं पूर्णतः ची रचना जी आहे ती तुमच्या डोक्यात पूर्ण फिट असते आणि तुम्ही ते इझी लिहू शकता कारण ती तुमची मातृभाषा आहे. इंग्लिश तुमची मातृभाषा नाही. त्याच्यामुळे हा फॅक्टर तुम्हाला खूप महत्वाचा आहे इंग्लिशमध्ये. ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही कितीही जरी त्याला डिनाय केलं तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की तुम्हाला इंग्लिशचं स्पेलिंग ज्यांच्या चांगल्या पाठ आहेत, ज्यांना चांगल्या प्रकारे येतात त्यांना ही गोष्ट कमी जाणवेल. पण ज्यांच्या इंग्लिशचं स्पेलिंग पाठ नाहीये, ज्यांना इंग्लिश स्पेलिंग येत नाही त्याला अजून जास्त प्रमाणावरती मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण का जे स्पेलिंग त्याला 3-4 गॅपमध्ये त्याला डिव्हाइड करावं लागेल, त्याला ते वाचावं लागेल, बोलावं लागेल. त्याचा मेंदूचा हाताचं जे कम्युनिकेशन तो स्पीड जेव्हा वाढेल तेव्हा त्याचा स्पीड वाढेल. त्याच्यानंतर ग्रामर मिस्टेक. ग्रामर मिस्टेक म्हणजे काय, तर आपण फुल स्टॉप द्यायचं विसरून जातो, आपण कॉमा द्यायचा विसरून जातो, आपण एखादा शब्द कॅपिटल काढायचं तेच काढत नाही, आपण ते बघत नाही. आपण हे सगळं का नाही बघत? आपल्या डोळ्यांनी दिसत नाही का? तर आपल्या डोळ्यांनी दिसतं. पण आपल्या डोक्यात एकच गोष्ट असते की 10 मिनिटात मला 400 शब्द टाईप करायचे. मग त्या 10 मिनिटाच्या 400 शब्दाच्या याच्यामध्ये आपण ह्या ग्रामर मिस्टेक काय करतो, डोळ्यानिरळ आपल्या जातात किंवा ते आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही काळजीपूर्वक आणि मग ती ग्रामर मिस्टेक. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. इंग्लिश आणि हे इंग्लिश पॅसेज आहे ना, हे कम्प्युटरवरती चेक करायला इझी चेक होतं. त्याच्यामुळे गोष्टी पटकन कळून येणार आहे. लक्षात ठेवा. मराठीचा पॅसेज जरी मॅन्युअल त्यांना चेक करावा लागला कोर्टाला, तर इंग्लिशचे जे पॅसेज आहे ते तुमचे कम्प्युटरवरती चेक होतील आणि त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला इमिजिएटली तुमच्या स्पेलिंग मिस्टेक लगेच कळून येईल. त्याच्यामुळे इंग्लिश पॅसेज चेक करण्यासाठी त्यांना वेगळं काही असं सॉफ्टवेअर वापरायची गरज नाही. तुम्हालाही माहिती आहे इंग्लिश जर स्पेलिंग चेक मिस्टेक झाली तर तिथे खाली अंडरलाईन येते. सध्या तुमच्या सॉफ्टवेअरला ती अंडरलाईन आता येणार नाही कारण तुम्हाला कळेल तर मिस्टेक झाली. पण जेव्हा तो ऑप्शन आहे जेव्हा तो ऑन केला तर त्याचे सगळ्या ऑप्शन ऑन केला तर ते सगळ्या गोष्टी कळून येतात की कोणतं स्पेलिंग चुकलेलं आहे. आणि मग जर जास्त स्पेलिंग चुकीचं झाल्या तर परत आपण इंग्लिशच्या एक्झाममधून बाद होऊ शकतो. म्हणून सांगतो लक्षात ठेवा, मराठीपेक्षा इंग्लिश टायपिंग अवघड आहे. त्यामुळे तुम्ही याच्यावरती चांगलं कॉन्सन्ट्रेशन करा. याच्याकडे तुम्ही जास्त लक्ष द्यायला सुरुवात करा. आतापर्यंत तुम्ही मराठीकडे लक्ष दिलं ते योग्यच होतं, ते गरजेचं होतं. आता तुमच्याकडे जो वेळ आहे तो तुम्ही इंग्लिशकडे तुम्ही कामाला लागा. तुम्ही सुरुवात करा. सुरुवात केली नक्कीच तुम्हाला वाट मिळत जाईल. तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल, हिवाळ्यामध्ये धुकं पडतं, सगळीकडे धुकं असतं, एकदम धुकं, दाट धुकं असतं आणि कुठंच रस्ता दिसत नाही. पण मित्रांनो त्या धुक्यामध्ये जो माणूस चालत राहतो ना त्याला ती वाट दिसत जाते. जसं जसं तो पुढे जातो ना तशी तशी ती वाट त्याला दिसत जाते आणि तो ती वाट ना पार करतो, तो रस्ता पार करतो आणि वेगळ्या दुनियामध्ये येतो. तसंच आहे, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट करायला घेतली तर खूप सारे आव्हानं, खूप सारे संकट तुमच्या आजूबाजूला ना घोंगावत असतात, जे तुम्हाला याच्यापासून प्रवृत्त करते वेगळे होण्यास. पण तुम्ही घाबरू नका, तुमची वाट चालत राहा. संकटाने येऊ द्या, आव्हानाने येऊ द्या, तुम्ही तुमचा रस्ता सोडू नका. तुम्ही जसं पुढे पुढे जाईल तसं तुम्हाला त्याच्यावरती ना ऑप्शन मिळत जातील, तसं तसं तुम्हाला रस्ता दिसत जाईल आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखराकडे तुम्ही वाटचाल करा. तर मित्रांनो तुम्ही इंग्लिश टायपिंगला सुरुवात करा. कुठे अडलात तुम्ही कॉल करा, मेसेज करा. होऊ शकतं मी एखाद्या काही कार्यक्रमामध्ये असेल, कुठे असेल की नक्कीच कॉल करतो. कुठलीच वेळेस कसं होऊ शकतं तो कॉल उचलला जाणार नाही, पण मी शक्यतो कॉल करतो. तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर नक्की सांगा किंवा अजून कोणाकडनं तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. कोणाकडनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करते याला कधीच महत्व नाहीये, प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं याला खूप महत्व. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करत जा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम. आणि हो, माइंड फ्रेश ठेवा, हसत जा आणि हसत राहा.